आता आपण देवगडमधून आपण जामसंड्याला दिगंबा देवीला आलेलो आहे, ओके, जे की आपलं कुलदेवता आहे. आपण आता त्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. नाव सांगा. नमस्कार, मी निलेश तुकाराम गाडी इथल्याच गाडी मानकऱ्यांपैकी मी आहे. आणि ह्या देवीचं महात्म्य असं आहे की ही देवी म्हणजे पहिल्यांदा इथे गाभिस समाजाचे लोक मानकरी होते आणि त्याच्यामध्ये आणि त्या काळामध्ये यवनांचं जे पूर्वीच्या काळी यवनांचं साम्राज्य भरपूर असल्यामुळे तिथे मोगल सैन्याची हल्ले होत होते आणि हिंदू मूर्तींची विटंबना होत होती. आणि त्यावेळेस त्या असलेल्या मानकऱ्यांनी ती दिगंबादेवीची देवस्थानची जी दिगंबादेवीचे पाषाण आहे ते आपल्या देवीची विटंबना होऊ नये म्हणून त्यांनी त्या काळी ती समुद्रामध्ये सोडली होती, ती खाडीमध्ये सोडली आणि आपली ती रक्षण केली म्हणजे परत आपल्याला मिळेल अशी. पण काही कारणास्तव काही वर्ष गेल्यानंतर ते जे मानकरी होते ते तिथनं बदलले गेले. ते काही कारणावर किंवा बदल गेले ते आम्हाला काही त्याचं लिखित काही नाही, पण तिथे बदलले गेले आणि तिथे नवीन मानकरी आले. आता जे चालू आहेत घाडी, कोयघाडी, मामघाडी, तसेच धोपटे, कावले, त्याच्यानंतर लाड, अदम, त्याच्यानंतर भडसाळे, मेस्त्री आणि महार, अशा तऱ्हेचे आता मानकरी चालू आहेत. मग ह्या मानकऱ्यामध्ये पहिल्या जे पूर्वपरंपरा म्हणजे ज्यांचे पूर्वज होते त्यावेळी जेव्हा इथे दैवत आता ही जागा खाली होती ना, त्यामुळे त्या चालू मानकऱ्यांनी तिथे भावई नावाची देवी तिथे बसवली आणि ते देवस्थान चालवलं. आणि काही वर्षानंतर ती देवी, ती पहिली दिगंबादेवी खाडीमध्ये सोडलेली होती, ती तिथल्या ढवळे नावाच्या खवळ्यांना ती मिळाली आणि त्यांनी ती आपल्या जाळ्यात मिळाल्यामुळे त्यांना काही वर्ष गेलेली असल्यामुळं त्यांना पण काही त्याचं माहिती नव्हतं. मग त्यांनी ती देवी आपली जे चौसार म्हणून जो तिथे त्यांचे आदस्थान आहे त्या चौसाराच्या तिथे ठेवली आणि तिथे ठेवल्याने स्थापन केली. आणि त्या देवीने मग त्यांच्या एका खवळे नावाच्या माणसांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की ह्या माझं जे स्थान आहे ते जे जामसंड्याचं माळ आहे त्या ठिकाणी आहे आणि तिथे आता दुसरी देवी आहे, मग मला तिथे न्या. अशा तऱ्हेत तिला दृष्टांत केल्यामुळे तिने त्या वसाला म्हणजे कवळे वसाला मग त्या काळाचे जे चालू मानकरी होते त्यांनी येऊन सांगितलं की असं विषय आहे आणि अशी ती मला मूर्ती मिळालेली आहे आणि ती दृष्टांत असा मला झालेला आहे. मग ते काही वर्षापूर्वी आख्यायिका माहितीच असल्यामुळे त्यांनी पण ते एक्सेप्ट केलं आणि ते म्हणाले ठीक आहे, मग आपण ती आणून इथे बसवू. मग आता इथे आणून बसवायची तर इथे भावई नावाची देवी बसवलेली होती. मग तिला त्यांनी कोयघाडी वच आता चालू आहेत त्यांचे देवघर आहे त्याच्यासमोर देवळी बांधून तिथे स्थापन केली आहे. आणि मग ती जागा खाली करून जिथे दिगंबादेवी मूळ होती तिला तिथे बसवण्यात आलं. आणि ही जी दिगंबादेवी आहे ही जवळजवळ आता म्हणजे 350 वर्षापूर्वीचं देवस्थान असेल, याच्या आधीचंच असेल. कारण माझा एक मित्र आहे कार्लेकर म्हणून, त्याने पुरातत्व खात्याकडे आपली काही त्याच्या कागदपत्र मिळालेली आहेत. तेव्हा आंग्रे सरकार होतं आणि विजयदुर्गला आंग्रे सरकार असल्यामुळे ते आंग्रे कुणकेश्वराला घोड्याने जायचे किंवा कुठच्या स्वारीवर जायचे असतील तर इथे ते तोफ डागायचे देवीला आणि नंतर पुढे जायचे. मग ती तोफ आता तिथे उभी करून ठेवली आहे रामेश्वर मंदिराची तिथे ती आपल्याला पाहायला मिळेल. अशा तऱ्हेचं म्हणजे त्या कालीन म्हणजे पूर्व इतिहासकालीन असं देवस्थान आहे. साधारण हिला किती वर्ष 3.5 वर्षाच्या पुढे झाली असतील, पण नक्की किती झाले ते सांगता येणार नाही. त्यामुळे इथे आता कसं आहे, ही जी देवी आहे ही आता बहुतेक लोकांची कुलदेवता आहे. म्हणजे आता खवळे नावाचे जे वसायत तारामुळे त्या खवळ्यांच्या इथे त्यांचा गणपती असतो 21 दिवसाचा. मग त्या गणपतीचा आणि हिचा संबंध आहे की तो भाऊ आहे ह्या गणपती आणि किल्ल्यातला गणपती पण हिचा भाऊ आहे. मग ह्या दोन्ही गणपतींना भेटीला ती जाते. केव्हा जाते तर जो कवळ्यांचा जो गणपती असतो त्यांचं जे देवस्थान आहे तिथे त्यांची शिवकळा वगैरे सगळं तिथे आहेत, म्हणजे जी लहान करून ठेवलेले आहे. आणि तिथं आजस्थान तिथे आहे, तिथे दागिने आहेत थोडे तिथे गेलेले. माहेर घर आहे तिथं ते कवळ्यांचं घर म्हणजे. आणि त्या माहेराला ती केव्हा जाते तर शिवरात्री यात्रेला जर जायची असेल, यात्रेला तीर्थाला, तर ती तिथे थांबते पहिली आणि येताना ती खाली जाते
आणि संपूर्ण त्या घरामध्ये शेव टाकून येते. तिथे रात्री जेवण होतं. जेवणाचं पण असं असतं की संपूर्ण रईत जी आलेली असते तिच्याबरोबर त्यांना सर्वांना माशाचं म्हणजे शेंगटीचं सार सर्वांना दिलं जातं आणि ते शेंगटीचं सार भात असं लोक आलेले सर्व प्रसाद म्हणून खातात आणि तृप्त होतात. आणि असा अविस्मरणीय असा तो सोहळा असतो बघण्यासारखा. त्याच्यानंतर जो गणपतीचा किल्ल्याचा गणपती आहे तो पण तिचा भाऊ आहे. मग त्याच्या भेटीला ती यात्रेला जायच्या आधी जाते. मग ती दिवसादिवस जाऊन येते. एका दिवसात गेली ती संध्याकाळी परत पाठी येते. तिथे पण जेवण होतं. तिथले लोक किल्ल्यातले जे प्रभू वगैरे वस आहेत किंवा इनामदार असतील ते सर्व त्यांची व्यवस्था करतात आणि अशा तरी तो हा सोहळा पार पडतो. अशी हे देवस्थानाची साधारण आम्हाला माहिती असल्याप्रमाणे मी तुम्हाला माहिती सांगितली आहे. आणि हे देवस्थान अतिशय जागृत देवस्थान आहे. जवळजवळ गाभित समाजाचे लोक जे मच्छीमार आहेत त्यांना ती अगदी म्हणजे समुद्रातून त्यांनी जी हाक मारली तरी ती तिच्या हाकेला धावते. आणि हे आम्हाला कसं कळतं तर आम्ही इथे गाराणे घालताना त्यांची जी नवस बोलली असतात ते त्यांनी बोललेली असतात आणि त्यांनी ती पावलेली असते. आम्ही काय ते बोलले नसतो पण ही गाराणे घालताना आम्हाला समजतं की ती त्यांना पावते आहे. आणि अशा तऱ्हेची म्हणजे आता कारवार इथले आमच्या देवगड तालुक्यातले किंवा कारवार, सिंधुदुर्ग, मालवण, वेंगुर्ला, त्याच्यानंतर रत्नागिरी, अगदी रत्नागिरीपासून कारवारपर्यंत सगळे गाभित समाजाचे लोक इथे आवर्जून येतात आणि पहिली धंद्याची सुरुवात करताना हिची ओटी भरतात आणि जेव्हा ते आपल्या लॉनची पाती जे काय वरती काढतात तेव्हा पण हिची ओटी भरून म्हणजे सांगता करताना धंद्याची पण ओटी भरतात. अशा तऱ्हेची ही देवी जागृत आहे आणि भरपूर लोक आणि या देवीला दर्शनाला येतात. आणि हिचे उत्सव पण असे मेन उत्सव असे आहेत की नवरात्र उत्सव 10 दिवसाचा असतो आणि दसरा भरपूर मोठा असतो. 12 वाडीचे लोक त्याच्यानंतर बाहेरचे लोक पण या दसऱ्याला तिथे सोना लुटण्याचा कार्यक्रम बघण्याला येतात. त्याच्यानंतर त्रिपुरी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा जी त्रिपुरी दिवाळीच्या तुळशीच्या लग्नाच्या आधी येते नंतर येते ती त्रिपुरी पौर्णिमा. त्या त्रिपुरी पौर्णिमेला इथं 1 दिवसाची जत्रा मोठी असते. भरपूर लोक पुणा, मुंबई, गोवा, कारवारपासून अगदी लोक इकडे येतात दर्शनाला तिथे आणि दिवसभर होट्या नवस बोलले जातात. असं ही एकंदरीत देवस्थान आहे आणि हे जागृत आहे. अतिशय निर्मळ असं देवस्थान आहे आणि कोणीही जरी कुठनं जरी हाक मारली तरी त्याला पावणार आहे. म्हणून तुम्ही एकदा या आमच्या देवस्थानाला या भेट द्या. आम्ही तुमची उठाव तिथे करू. धन्यवाद. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.